इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स तर तुम्ही डायरेक्टली तोंडी करू शकता बघा. डायरेक्टली इक्विव्हॅलंट रेजिस्टन्स काय असतो, सिरीजचा डायरेक्ट ऍडिशन असते. इक्विव्हॅलंट म्हणजे सिरीजच असतो, टोटल ऍडिशन असतं. म्हणजे 60 ओम पहिल्याच प्रश्नाचा आन्सर संपलं. दिस सिरीज कॉम्बिनेशन इज कनेक्टेड टू 12 व्होल्ट सप्लाय बाय निग्लेक्टिंग द व्हॅल्यू ऑफ इंटरनल रेजिस्टन्स ऑब्टेन द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस इच रजिस्टर. हे बघा, यालाच कनेक्ट केलं 12 व्होल्टच्या बॅटरी सोबत, सेल सोबत, असंच काहीच. आणि ते म्हणतात की याचा इंटरनल रेजिस्टन्स निग्लेक्ट करा. याच्यामध्ये इंटरनल रेजिस्टन्स असतो. प्रत्येकाच्या अक्रॉसचं तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स काढायचे, जे की सोपंच असतं. एकदा टोटल करंट काढायचा आणि ओम्स लॉ वापरायचा प्रत्येक ठिकाणी. बघा, स्टील मी तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये याचा इंटरनल रेजिस्टन्स दिला नाही. हा सेल आहे. आपण सेलचा इंटरनल रेजिस्टन्स शिकलो होतो का? यस. हा एक्सटर्नल रेजिस्टन्स, हा इंटरनल रेजिस्टन्स आणि बॅटरीचा ईएमएफ किंवा व्होल्टेज. आता याच्यामधनं तुम्हाला सर्किटचा टोटल रेजिस्टन्स भेटला. हा घ्या, भेटला. व्होल्टेज माहिती आहे तुम्हाला, सर्किटचा टोटल व्होल्टेज किती आहे? 12 चा आहे. हे 12 व्होल्ट. सो डायरेक्टली V इक्वल्स टू IR. याच्यामधनं करंट फाइंड आउट करा. I इक्वल्स टू V ओव्हर R. V आहे 12 आणि हे आहे 60. 1/5 एम्पियर. रजिस्टर 1 च्या अक्रॉस V1 इक्वल्स टू काय करणार तुम्ही? I इंटू R1 करायचं. V2 इक्वल्स टू काय करायचं? I इंटू R2 करायचं, कारण तेवढा सेम करंट पास होणार आहे. V3 इक्वल्स टू काय करायचं? I इंटू R3 करायचं. बरं, I करंट किती आहे? 1/5. R1 किती आहे त्याची व्हॅल्यू ठेवा. झालं, आन्सर आलं. इक्वल्स टू I 1/5. R2 आहे 20 म्हणजे 4 व्होल्ट. I 1/5, 1/5. R3 आहे 6 व्होल्ट. आता बघा, 2 4 6 टोटल ऍडिशन किती का? 12 यायलाच पाहिजे. हे क्रॉस चेक असतो हा.